शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेदार ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आता आलो आहे खाली. आजपासून दुधाला सुरुवात केली होती, दूध वगैरे वाटून आलो. आज काही व्यायाम स्किप केला मात्र, पण नाही व्यायाम आज सगळा आरामच झाला नाही. जेव्हा जाग आली तेव्हा 6:30 ऑलरेडी झाले होते. मग बोललो नाही उशीर होणार, मग घाई होणार, त्यापेक्षा आजचा दिवस व्यायाम नाही केला. पण आता थोडा व्यायाम आता केला पाहिजे. त्यामुळे व्यायामामुळे एक पॉझिटिव्ह चेंजेस आपल्यामध्ये येतो, आपल्या शरीरात येतो, बरं वाटतं मला पण. तर आहे असं. आणि आता खाली आलो होतो, समीक्षाने इथे ही वेलची केळी घेऊन दिली, ती पपई घेऊन दिली. आता तर घरी घेऊन जायचं. आज दूध वाटत होतं, तर दूध पडलं कमी, ते दूध पण जाताना घेऊन जायचं, दही जाताना घेऊन जायचं आहे. कारण आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे दूध दहीची जास्त डिमांड आहे आपल्याकडे. तर जातो घेऊन. आता थोडं आलो होतो खाली, ऊन तर भरपूरच आहे, पण आपला राऊंड जरा बरं वाटतं. खाली एक राऊंड मारला ना, खरं सांगू का, राऊंड नाही मारला ना की काहीतरी राहिल्यासारखं नेहमी वाटतं. नेहमी काही ना काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. मग आणि राऊंड मारला की बरं वाटतं जरा. खरं सांगू का, आपल्याला काय चाललं आहे त्यातले अपडेट्स कळत राहतात, ते बरं वाटतं. भेटतात माणसं, भेटतात ओळखीची माणसं, भेटतात, विचारपूस होते, हालचाल कळते, तिकडच्या बातम्या देखील भेटतात, नाही असं नाही. तर चला, आता काय झालं आहे, आता चाललो आता घरी. साईबाबांचं दर्शन पण घेतलं, मंदिरातच बसलो इथे आणि बाबांचं दर्शन घेतलं. आता चला आता घरी जाऊया आणि नंतर भेटूया परत. चला, आज पण काय जास्त दुपारी बाहेर जाऊन आलो आणि त्यानंतर काय व्हिडिओ शूट नाही केला. ऑफिसचंच काम होतं, तेच काम करत होतो आणि आता मात्र झोपतो. उद्या सकाळी लवकर उठायचे. उद्या जायचं आहे, उद्या मात्र जायचं आहे व्यायामाला. कारण जो आपण घेतला आहे प्रण, तो आळशीपणा केला ना, एकदा आळशीपणा लागला ना की तो मग कारण ते जे आपल्या बॉडीसाठी चांगलं आहे, जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, त्या गोष्टी करायलाच पाहिजेत. थोडा त्रास होतो सकाळी लवकर उठायचा नक्कीच, पण असं नाही, करायला पाहिजे. कारण दिवसभर नंतर मग आरामच असतो. तर आणि हे छान वाटतं, मला तर छान वाटतं. तर उद्या बघू, उद्या भेटतो तुम्हाला मैदानात डायरेक्ट थेट. तर तुर्तास तरी आता व्हिडिओमध्ये आता इथे सांगतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. बघू, टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चलो, कल फिर मिलेंगे ना. हो, तत्पूर्वी मंडळी, आता इराण आणि इराकचं काय चाललं आहे काय माहिती. अमेरिकेनं तर आज सरळ सांगितलं की इराणसारखा आता देश राहणारच नाही, त्यांची संस्कृती पूर्ण नष्ट होईल. काय माहिती होऊ नये. तिकडे पण आता इराणने पण मानवी साखळी निर्माण केली आहे. प्रत्येक पुलाभोवती, त्यांच्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सभोवती. असो, युद्ध कुणालाच नको असतं मंडळी, कुठल्याच देशाला नको असतं. आणि सगळ्यांच्या म्हणजे भले आपल्या देशात थेट युद्ध जरी चालू नसणार, तर त्याचे थेट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि ते कुणासाठीच चांगले नाही आहेत. आणि शेवटी मनुष्य प्राणी आहे, कुठलाही असू दे, कुठल्याही जाती धर्माचा, कुठल्याही देशातला असू दे, शेवटी तो माणूस आहे. आणि जीवितहानी होणं कितपत योग्य आहे काय माहिती. अमेरिका हे सगळं युद्ध करून काय साधू पाहतो आहे हे त्यांनाच माहिती. आंतरराष्ट्रीय लेवलला प्रत्येक देशाचे वेगवेगळे फायदे असतात, ते त्यांनाच माहिती काय यातनं निष्पन्न होणार आहे काय आहे. पण नको व्हायला काय गोष्टी. कारण आधीच एक तर कसं अमेरिका महागाईचा म्हणतात ना, महागाई वाढत चालली आहे. सामान्य लोकांना जीवन जगणं कठीण होतं आहे. आता तर बघितलं आपण, टी व्हीला पण बघितलं आज, बेकरी प्रोडक्ट्स खूप महाग होणार आहेत, महागाई वाढणार आहे. म्हणजे पाव जर वाढला म्हणजे ते सामान्यांच्या पदार्थ म्हणजे मुंबईकरांचं जेवणातलं तर मी सांगतो, पाव हा एक अविभाज्य घटक आहे. वडापाव, काही लोक वडापाव खाऊन अक्षरशः दिवस काढतात. तर हे सगळेच पदार्थ महाग झाले, ते कसं होईल मंडळी. तर असं तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. म्हणजे टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चांगली होऊ दे, सगळं चांगलं होऊ दे, हीच स्वामींकडे प्रार्थना, दुसरं काय करू शकतो. चला, शुभरात्री.